हॅलो. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी एवढीची, तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही नाही, सांगितलं, मान्य फक्त आहे, मला काहीच नाही. परंतु त्याच्या तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिक हेतू आता आपल्याला मदत अहो करावी म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. ओके. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेले आहे. अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम दादा. ठीक आहे, ओके. थँक्यू. 8:19 एका कामासंदर्भात किती वाजता मेसेज केला? 19 मिनिटांनी सकाळी 28 जानेवारीला सकाळी 8:19 आणि जसं विमान रेंजमध्ये आलं असावं तसा तो दादांना मेसेज मिळाला आणि त्यांनी तो मेसेज वाचून फोन केला होता. नेमका मेसेज काय होता? तुम्ही कशा आशयाचा मेसेज केला हे तरी सांगा. एखाद्या व्यक्तीला आपण संधी देण्याबद्दल मी मेसेज केला होता. त्यावेळेस दादांनी लगेच फोन करून सांगितलं की बाळा काळजी करू नकोस. कुठल्या गटातील किंवा कुठल्या भागाच्या संदर्भात तुम्ही मेसेज केलता की आणि कशा संदर्भात? एका व्यक्ती म्हणजे तुमचं आणि जे संभाषण झालंय त्याच्यापूर्वी मेसेज काय गेला होता? हे सांगितलं ना मी तुम्हाला आता की ते आता एक्सपोज करता येणार नाहीये. तर जे एका निवडीबाबत मी असंच माझ्या ज्ञानातून ऍक्च्युअल मेसेज केला. उमेदवार निवडीबाबत म्हणताय का? तर त्यांचा लगेच फोन आला की काळजी करू नकोस, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊयात. पण 28 तारखेपर्यंत प्रक्रिया संपली होती जिल्हा परिषदेची. त्यातनंच संपलेली, फक्त आपण त्यांना पुढे संधी देऊयात म्हणून मेसेज केला होता. सुपे गटासंदर्भात काहीतरी दादा तुम्हाला सांगताय. सुपे गटासंदर्भात तुम्ही संपर्क केला होता? नाही, सुपे गटासंदर्भात दादांनीच सांगितलंय की आपण तिथं ऑलरेडी दिलेले आहेत, काळजी करू नकोस. माळी समाजाचा उल्लेख देखील केलेला आहे दादांनी. दिलेले आहेत संधी, असंच ते सांगत होते. कुठे कुठे संधी दिली काय सांगितलं? ठीक आहे, सुपे गटामध्ये